आयबीएन नेटवर्क आणि सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार एनडीएला 270 ते 282 जागा तर यूपीए सरकारला 92 ते 102 जागा मिळण्याची शक्यता। भाजप स्वबळावर मिळवू शकतो 230 ते 242 जागा तर काँग्रेसला 72 ते 82 जागांवर मानावं लागू शकतं समाधान। आयबीएन नेटवर्क आणि सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार पोस्टपोल सर्व्हेनुसार राज्यात महायुतीला 33 ते 35 जागा मिळण्याची शक्यता तर काँग्रेस आघाडीला 11 ते 15 जागा। भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये घवघवीत यशाची शक्यता। 120 जागांपैकी 70 ते 80 जागा मिळतील असा अंदाज। प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीत मात्र फारसा फरक नाही। समाजवादी पक्ष, अण्णा द्रमुक आणि तृणमूल कायम राखणार दबदबा। अशोक चव्हाण पुन्हा अडचणीत। पेड न्यूज प्रकरणात निवडणूक आयोगानं बजावली नोटीस। 23 मेला सुनावणीसाठी हजर राहण्याचे दिले निर्देश। हे लाट वगैरे काही नाही, असं चित्र दिसतं की बहुमतात एखादा पक्ष येईल असं वाटत नाही। देशात कोणतीही लाट नाही, एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यताही कमी, अण्णांनी निकालापूर्वी व्यक्त केलं मत। कालच्या रॅलीनंतर आता लक्ष आजच्या ट्रेडिंगच्या सुरुवातीकडे। शेअर बाजाराला उत्सुकताही निकालांची।